तुळ राशीच्या डिसेंबर 2025च्या 10 प्रभावशाली भविष्यवाण्या। नमस्कार मित्रांनो, आजचा हा विशेष ज्योतिषीय व्हिडिओ तुळ राशी म्हणजेच लिब्रा जातकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। वर्ष 2025चा शेवटचा महिना डिसेंबर तुमच्या जीवनात कोणते चांगले बदल घेऊन येईल आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल हे सर्व मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। आरोग्य, शिक्षण, प्रेम जीवन, वैवाहिक सुख, भाग्य, करिअर आणि व्यवसाय या सर्व क्षेत्रांमध्ये ग्रह कसा पाठिंबा देतील हे जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे। नवग्रहांची स्थिती काय आहे, कोणता ग्रह कोणत्या भावात आहे, कोण सकारात्मक फळ देईल आणि कुठे थोडे सतर्क राहणे गरजेचे आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे। ही आहे तुमची तुळ राशी, ज्याचा क्रमांक 7वा आहे। तुमच्या प्रथम भावात बुध ग्रहाचा वास आहे। द्वितीय भावात सूर्य, शुक्र आणि मंगळ एकत्र विराजमान आहे, जे नवीन ऊर्जा प्रदान करत आहे। पंचभावात राहू स्थित आहे। 6व्या घरात शनी देवाचा प्रभाव आहे। 9व्या भावात गुरुचा शुभ आशीर्वाद लाभत आहे आणि लाभ भाव म्हणजे 11व्या भावात केतू स्थापित आहे, जे महत्त्वपूर्ण लाभाचे संकेत देत आहे। या ग्रहस्थितीचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होईल ते मी एक-एक करून सांगणार आहे। ही भविष्यवाणी तुमच्या जन्मराशी म्हणजेच चंद्र राशीच्या आधारावर सादर केली जात आहे, म्हणून शेवटपर्यंत लक्षपूर्वक वाचा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि शुभ उपाय देखील सांगणार आहे, जो तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येऊ शकतो। पण पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा हर हर महादेव आणि व्हिडिओला एक सुंदर लाईक करायला विसरू नका। चला तर मग जाणून घेऊया तुळ राशीच्या डिसेंबर महिन्यातील 10 अचूक भविष्यवाण्या। आता सुरू करूया या खास प्रवासाला। पहिली भविष्यवाणी, आरोग्य। प्रथम भावाला आरोग्याचे घर मानले जाते। याचा स्वामी शुक्र ग्रह असून तो तुमचे शारीरिक संतुलन नियंत्रित करतो। या महिन्यात शुक्र आपल्या स्थितीत बदल करत 20 डिसेंबरच्या आसपास 3ऱ्या भावाकडे जातील। दुसरीकडे शनी देव 6व्या भावात आधीपासूनच स्थित आहे। पंचभावात राहू असल्याने आणि पंचमेशाचा 12व्या भावाशी संबंध असल्यामुळे पाचनतंत्रावर परिणाम होऊ शकतो। स्पष्ट दिसते की 20 डिसेंबरनंतर पोटाशी संबंधित त्रास जसे की गॅस, ॲसिडिटी, अपचन किंवा पोटदुखी यासारख्या तक्रारी येऊ शकतात। राहू बहुधा डायजेशनवर परिणाम करतात, त्यामुळे अनियमित आहार किंवा तळलेले पदार्थ टाळा। यकृताकडे, लिव्हर ही लक्ष द्यावे। तसेच जेव्हा लग्नेश 3ऱ्या भावात जातो तेव्हा हलकी त्वचेची कोरडेपणा, खाज किंवा चिडचिड दिसू शकते। तणावाला जास्त महत्त्व देऊ नका, अन्यथा समस्या वाढू शकते। चांगली गोष्ट म्हणजे कोणत्याही गंभीर रोगाचा संकेत नाही। थोडी काळजी, हेल्दी रूटीन आणि वेळेवर आहार घेतल्यास तुम्ही पूर्णपणे फिट राहाल। एकूण डिसेंबरमध्ये आरोग्य सामान्य राहील, फक्त पोटाची काळजी प्रमुख आहे। दुसरी भविष्यवाणी, शिक्षण। विद्यार्थ्यांसाठी हा काळ कसा राहील हे समजून घेणे महत्त्वाचे आहे। पंचभावातून शिक्षण, बुद्धी, संतती आणि प्रेम जीवन पाहिले जाते। सध्या तुमच्या पंचभावात राहू ग्रह विराजमान आहेत। राहू शिक्षणाच्या भावात आल्यावर एकाग्रतेवर हलका परिणाम करतात। शनी 6व्या भावात असून पंचमेश असल्यामुळे शिक्षणात अडथळे किंवा अनावश्यक दडपण जाणवू शकते। मनात वारंवार संभ्रम निर्माण होणे, निर्णय घेताना विलंब होणे आणि अनेक कामे एकाच वेळी सुरू केल्याने गोंधळ निर्माण होणे ही सर्व राहूची देणगी आहे। मार्च ते एप्रिल 2025 पासूनच तुम्ही अनुभवत असाल की खूप प्रयत्न करूनही मन सक्त अभ्यासात टिकत नाही। किरकोळ चुका देखील अभ्यासात अडथळे निर्माण करू लागतात। याच कारणामुळे तुम्हाला अतिरिक्त प्रयत्न करावे लागत आहेत। लक्ष द्यावी अशी गोष्ट म्हणजे ही स्थिती केवळ डिसेंबरपुरती मर्यादित नसून जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्येही हेच ग्रहगोचर कायम राहणार आहेत। म्हणून अभ्यासात सातत्य ठेवणे आणि मानसिक संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे। पण चिंता करण्याची अजिबात गरज नाही। ग्रहांचा प्रभाव नक्कीच असतो, मात्र उपाय केले तर यश तुमचेच होईल।
व्हिडिओच्या शेवटी मी काही अतिशय सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहे. ते स्वीकारल्यावर तुमची एकाग्रता आणि कामगिरीमध्ये अप्रतिम सुधारणा होईल. तुम्ही फक्त धैर्य ठेवा, फोकस कायम ठेवा आणि आपल्या ध्येयापासून नजर हटू देऊ नका. येणारा काळ तुमची मेहनत वाया जाणार नाही. तिसरी भविष्यवाणी, प्रेम जीवन. आता बोलूया तुमच्या प्रेम जीवनाबद्दल. जसे तुम्ही ऐकले, प्रेमाचा थेट संबंध पंचभावाशी असतो. सध्या तुमच्या पंचभावात राहू ग्रह उपस्थित आहेत. राहू हा छायाग्रह आहे आणि तो गोष्टी वास्तविकतेपेक्षा थोड्या वेगळ्या स्वरूपात दाखवतो. जेव्हा नातं चांगलं चालू असतं, रोमांस योग्य मार्गाने वाढत असतो, तेव्हाही अचानक एखादी छोटीशी गोष्ट मोठ्या वादात बदलू शकते. अनेकदा असं होईल की तुम्ही आणि तुमचे पार्टनर दोघेही खुश असाल, एकत्र वेळ एन्जॉय कराल, पण एका छोट्याशा मिसकम्युनिकेशनमुळे प्रेमसंबंधात गैरसमज निर्माण होऊ शकतात. हेच राहूचे प्रभाव आहेत, जे मनात अनावश्यक शंका, संशय निर्माण करतात. याशिवाय पंचमेश शनी 6व्या भावात बसले आहेत. ही स्थिती मित्र-शत्रू बनणे अशा परिस्थितीचे संकेत देते. म्हणजेच छोटी छोटी भांडणे, गोष्टींचे ताणेबाणे वाढणे शक्य आहे. अशा काळात सर्वात जास्त लक्ष तुमच्या वाणीवर ठेवणे गरजेचे आहे. शब्द विचारपूर्वक बोला, अन्यथा नात्यात अंतर वाढू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, संदेह टाळा. कारण तुम्ही जर वारंवार शंका घेत राहिलात, तर राहू आणखी सक्रिय होईल आणि मन अधिक अस्थिर होईल. हा संपूर्ण महिना तुम्हाला धैर्य, विश्वास आणि समजुतीची परीक्षा घेणार आहे. जर तुम्ही भावना नियंत्रित ठेवल्या, संवाद मजबूत ठेवला, तर संबंध सुरक्षित राहील आणि प्रेम आधीपेक्षा अधिक गहिरं होईल. थोडक्यात, गैरसमज टाळा, एकत्र बसून बोला आणि विश्वास ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन तुमचं नातं वाचवू शकतो आणि अधिक दृढही बनवू शकतो. चौथी भविष्यवाणी, वैवाहिक जीवन. आता विवाहित व्यक्तींच्या जीवनाबद्दल बोलूया. वैवाहिक सुख हे सप्तम भावातून पाहिले जाते. या भावाचा स्वामी मंगळ ग्रह आहे. सध्या मंगळ तुमच्या द्वितीय भावात आहे, जिथे त्यांचा परिणाम स्थिरता देणारा असतो. 7 डिसेंबरनंतर मंगळ तिसऱ्या भावाकडे जातील. तिसरा भाव मेहनत, पराक्रम आणि प्रवास यांचा भाव मानला जातो. या बदलामुळे वैवाहिक जीवन सामान्यतः चांगलेच राहील, पण थोडेफार चढउतार संभव आहेत. चांगली गोष्ट म्हणजे शनी किंवा राहू यांची सप्तम भावावर थेट दृष्टी नाही. त्यामुळे नात्यात नकारात्मकता किंवा मोठ्या तणावाची शक्यता खूपच कमी आहे. तरी देखील 7 डिसेंबर ते 14-15 डिसेंबर या दरम्यान सावध राहण्याची गरज असेल. या काळात एकमेकांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्याची शक्यता जास्त असेल. थकवा, लहान प्रवास किंवा दैनंदिन कामांचा ताण मूड खराब करू शकतो. संवादात चुकीचा ताळमेळही होऊ शकतो. तुम्ही काही सांगाल आणि जीवनसाथी काहीतरी वेगळंच समजतील, ज्यामुळे वाद वाढू शकतो. पण काळजीची गरज नाही. एकूण 70% वेळ तुमचे वैवाहिक जीवन सहज, प्रेमळ आणि सपोर्टिव्ह राहील. फक्त आदर ठेवा, धैर्य ठेवा, छोट्या गोष्टी मोठ्या होऊ देऊ नका, जास्त वेळ एकत्र घालवा, भावना व्यक्त करा. यामुळे नातं आणखी मजबूत होईल आणि प्रेम पुन्हा फुलेल. पाचवी भविष्यवाणी, भाग्य आणि करिअर. आता सर्वप्रथम भाग्याबद्दल बोलूया. जिथे गुरु बसतात, तोच तुमचा भाग्यस्थान असतो आणि तोच 10वा भाव म्हणजे करिअरशी संबंधित घर ठरतो. भाग्याचा स्वामी बुध ग्रह आहे आणि त्यांची चाल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. बुधची स्थिती बदलून 6 डिसेंबरला तो द्वितीय भावात जाईल, जो तुमच्या वाणी, कुटुंब आणि धनाशी संबंधित भाव आहे. प्रथम आणि द्वितीय भावाचे जोडणे भाग्यासाठी विशेषतः लाभदायक मानले जाते. त्यामुळे हा कनेक्शन तुमच्यासाठी सकारात्मक संकेत देत आहे. जेव्हा भाग्याचा स्वामी लग्नाशी जोडला जातो, तेव्हा प्रोफेशनल जीवनात नवी ऊर्जा आणि नवीन संधी मिळतात. हे स्पष्टपणे दिसत आहे. विशेषतः 6 डिसेंबरपर्यंतचा काळ तुमच्यासाठी अतिशय अनुकूल राहील. त्यामुळे जे काही नवीन विचार किंवा योजना मनात आहेत, त्यांना या काळात पुढे नेल्यास उत्तम परिणाम मिळतील अशी शक्यता आहे. तथापि, नंतर ही स्थिती तुलनेने चांगलीच राहील,
कारण बुध द्वितीय भावात धन आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल स्थानी बसेल। याचा अर्थ गुंतवणूक, ट्रेडिंग, खरेदी विक्री किंवा कोणताही आर्थिक निर्णय तुम्ही विचारपूर्वक घेऊ शकता आणि त्यात लाभ मिळण्याची शक्यता राहील। करिअर। आता करिअरबद्दल बोलूया। 10व्या भावावर म्हणजे करिअरवर कोणाचा प्रभाव आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे। या काळात मंगळाचा 10व्या भावाशी संबंध तयार होऊ लागेल आणि मंगळ हा सप्तम भावाचा स्वामीही आहे। हा संबंध 7 डिसेंबरपासून अधिक मजबूत होताना दिसेल। यामुळे तुम्ही कार्यक्षेत्रात अधिक ऊर्जावान आणि सक्रिय जाणवाल। मंगळाच्या प्रभावाने तुमचा उत्साह आणि पराक्रम वाढेल। तुम्ही आपल्या ध्येयाबाबत अधिक गंभीर व्हाल आणि कठोर परिश्रमातून अपेक्षित प्रगती साध्य करू शकाल। दुसरीकडे तुमचा दशमेश चंद्र आहे, जो मनोभावात चढउतार निर्माण करणारा ग्रह आहे। कधी तुम्ही एखाद्या मोठ्या ध्येयासाठी जबरदस्त प्रेरित व्हाल आणि मग अचानक तोच उत्साह मंदावू शकतो। या स्विंगला स्थिर करणे आवश्यक आहे, जेणेकरून योजना सतत टिकतील। मन कुठे कुठे ढळते हे ओळखून तुम्ही तुमचे करिअर अधिक संघटित बनवू शकता। या महिन्यात सूर्य, मंगळ आणि शुक्र यांच्या स्थित्यंतरांचा कामकाजावर परिणाम होईल, कारण हे ग्रह द्वितीय भावातून तिसऱ्या भावात जात आहेत। 7-8 डिसेंबर नंतर तुम्ही आपल्या उद्दिष्टांसाठी पूर्ण तन्मयतेने प्रयत्न कराल आणि लक्ष्य साध्य करण्याचा दृढनिश्चय दिसेल। कठोर परिश्रम आणि योग्य फोकससह तुम्ही या कालावधीत चांगल्या उपलब्धी मिळवू शकता। हा महिना नवे प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी किंवा जुन्या योजनांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी अनुकूल आहे। जर तुमच्याकडे नोकरी नसेल तर या महिन्यात नोकरी मिळण्याची शक्यता मध्यम म्हणजेच सुमारे 60% आहे। मात्र 14-15 जानेवारीनंतर नोकरी मिळण्याची शक्यता खूप वाढून जवळजवळ 90% पर्यंत दिसते। त्यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात विशेष प्रयत्न आणि तयारी करा। एकूण पाहता भाग्य तुमच्या बाजूने आहे आणि करिअरमध्ये प्रगतीचे अतिशय मजबूत संकेत आहेत। फक्त मनातील अनिश्चितता नियंत्रित ठेवा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहा। थोडा शिस्तबद्धपणा, नियोजनबद्ध मेहनत आणि भावनिक स्थिरता या तिन्हींच्या मदतीने तुम्ही नक्कीच मोठ्या संधी प्राप्त कराल। 6वी भविष्यवाणी, व्यापार आणि कामकाज। आता बोलूया व्यापार आणि कामकाजाबद्दल। हा महिना व्यापार करणाऱ्यांसाठी अत्यंत मजबूत शक्यता घेऊन आला आहे, कारण बुध तुम्हाला प्रथम भावातून शक्ती देत आहे आणि त्यानंतर सूर्य व मंगळ धनभावाला सक्रिय करत आहे। यामुळे आर्थिक परिस्थितीत सुधारणा आणि फायद्याच्या संधी दिसत आहे। थोडीफार धावपळ करावी लागू शकते। काही प्रवासही अचानक ठरू शकतात। कामकाजातील व्यस्तता राहील, पण मेहनत पूर्णपणे फळ देणारी असेल। त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही। उपाय। आता जाणून घेऊ कोणते उपाय करावे। पक्ष्यांना दाणापाणी अवश्य द्या। जितके शक्य असेल तितके रोज त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करा। यामुळे तुमचे भाग्य आणि व्यवसाय दोन्ही मजबूत होतात। राहू आणि शनी ग्रहांचे बीज मंत्र जपा। ओम प्रण नमः हे 108 वेळा श्रद्धेने जपा। दररोज हनुमान चालीसा पठण करा। सूर्यास्तानंतर चंद्राच्या बीज मंत्राचा जप करा। ओम श्री श्र चंद्राय नमः हेही 108 वेळा उच्चारा। विश्वास ठेवा, या उपायांमुळे व्यापार आणि धनासंबंधीचे मार्ग प्रशस्त होतील आणि तुमच्या प्रयत्नांना अद्भुत यश मिळेल। लक्षात ठेवा, योग्य दृष्टिकोन आणि योग्य उपाय जीवन बदलतात। आणि हाच संयोग तुम्हाला भोलेनाथाच्या आशीर्वादाने नवीन उंचीवर नेईल। तर मित्रांनो, आजसाठी एवढेच। आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। हर हर महादेव।